जैन फ्रेंड, चाणक्य फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो कंबाईन गट क चा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे, साहजिक आहे, ठीक आहे. एक इतक्या दिवसापासून जी आहे तुमची मेहनत, आज तुम्ही प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आली होती आणि ती नक्कीच तुम्ही उतरवली असाल. आजच्या लेक्चर मध्ये जे आहे म्हणजे आजचा ॲनालिसिस जे आपण बघणार आहोत ते हिस्ट्री विषयाचं बघणार आहोत. आणि एक सांगायला आनंद होतो, जर माझं यूट्यूबला एक 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मी जी रिवाइज सेशन घेतलं होतं एक 4.5 तासाचं, ते जर तुम्ही केलं असतं तर तुम्हाला 7 ते 8 मार्क जसे तसे आले असते. किती मार्क? 7 ते 8 मार्क. आणि आता देखील तुम्ही जर रिवाइज सेशन माझं ते केलं नसेल तर एकदा यूट्यूबवर जा आणि ते रिवाइज सेशन करा. यूट्यूबला म्हणजे 2 रिवाइज सेशन आहे. एक आपण काही MCQs घेतले होते, एक 100 ते एक लेक्चर आपला आहे यूट्यूबला, आणि एक लेक्चर जे आहे ते रिवाइज सेशन म्हणून आहे. हे दोन्ही लेक्चर जर तुम्ही बघितले म्हणजे सांगायला आनंद असा होतो की सावरकरांवर प्रश्न तर जसा तसा जो मी टेस्ट सिरीज मध्ये टाकलेला आहे ॲज इट इज तसा तसा तो आलेला आहे. ठीक आहे की मी टाकलं होतं यामध्ये की हिंदू महासभेवर प्रश्न होता ना, ॲनालिसिस मध्ये मी सांगितलं होतं की 36 ते 44 दरम्यान सलग 7 वर्ष जे आहे सावरकर हिंदू महासभेचे सदस्य अध्यक्ष राहिलेले आहे. म्हणजे हिस्ट्री बाय दीपक पठाडे हे नाव जे आहे तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवरती टाका, चाणक्य फाउंडेशन टाका, तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ नाही घालायचा, मी फक्त प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगणार आहे एक 5 मिनिटांमध्ये. किती मिनिटांमध्ये? 5 मिनिटांमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीचा जो आपल्याकडे आहे हा ए सेट आहे. कोणता सेट आहे? ए सेट. आणि पहिलाच प्रश्न जे आहे सत्यमेव जयतेवर आलेला आहे, लक्षात घ्या. आणि मी लेक्चर मध्ये म्हणजे जे MCQs घेतले मी रिवाइज सेशन मध्ये, त्यामध्ये मी बोललो हे वाक्य सत्यशोधक समाजाबद्दल. लक्षात, सत्याचा शोध घेणारा समाज, सत्यशोधक समाज, सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य जे आहे. आणि मी बऱ्याचशा म्हणजे मागच्या वर्षीची टेस्ट सिरीज जी आहे त्यामध्ये ॲज इट इज मी तो प्रश्न टाकला होता की सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय आहे. तर बघा पहिला प्रश्न जो आहे, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे? परमहंस सभा, सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज. तर हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सत्यशोधक समाज. आपल्याला फक्त उत्तर घ्यायचे आहे. हे जर रिवाइज सेशन तुम्ही बघून घ्या, सगळं तुम्हाला ॲनालिसिस कळून जाईल, लक्षात येतं. आणि 2-3 दिवसानंतर तुम्ही जेव्हा फ्रेश व्हाल तेव्हा एक डिटेल मध्ये ॲनालिसिस घेईल, फक्त उत्तर समजून घ्या. सत्यशोधक समाज हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ख्रिश्चन मिशनऱ्यांवर प्रश्न आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ख्रिश्चन मिशनऱ्यांचे वृत्तपत्र तुम्ही चांगले करून घ्या, ब्राह्मणोत्तर चळवळीचे वृत्तपत्र तुम्ही चांगले करा. कितीतरी मी माझ्या लेक्चर मध्ये बोललेलो आहे, मेन्सच्या बॅचला देखील विद्यार्थ्यांना. लक्षात घ्या, माझी जी मेनच्या बॅचचे विद्यार्थी असतील त्यांना मी कितीतरी वेळा बोललो, लक्षात येतं. आणि बघा, ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता? ज्ञानोदय, तारप्रसार, प्रबोधय आणि सायन दीपिका. तर वरीलपैकी सर्व बरोबर हे त्याचं उत्तर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर म्हणजे 2 क्रमांकाचं जे आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे, म्हणजे उत्तर आहे, लक्षात येतं. हे वृत्तपत्र आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 53 नंबरचा जो प्रश्न आहे हिस्ट्रीचा, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता? आता चाणक्य फाउंडेशनची जी टेस्ट सिरीज आहे किंवा मी वेगवेगळ्या संस्थेमध्ये जे लेक्चर घेतो त्यामध्ये ती देखील टेस्ट सिरीज तुम्ही बघितली असेल, किंवा माझं रिवाइज सेशन जर तुम्ही बघितलं असेल प्रश्नांचं, त्यामध्ये मी पहिलाच प्रश्न जो आहे क्रांतिकारकांवर टाकला होता. सेकंड टेस्ट मध्ये देखील क्रांतिकारकांवर टाकला होता. आणि मी विष्णू पिंगळे जे आहेत, ठीक आहे, हे पुणेचे होते, गदर पार्टीशी त्यांचा संबंध होता. हे सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला मी शिकवलेला आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला? जसा तसा टेस्ट सिरीज मधला प्रश्न उचललाय, फक्त थोडासा अँगल बघितलेला आहे, बदललेला आहे. लक्षात. बघा, आता शिवराम हरी राजगुरू याच्या HSRA शी रिलेटेड आहे. विष्णू गणेश पिंगळे जे आहे हे गदर पार्टीशी रिलेटेड आहे, गदर, लक्षात घ्या. सावरकर अभिनव भारत संघटना, लक्षात घ्या, ठीक आहे, क्रांतिकारक संघटना. तर हे जे उत्तर जे आहे आपल्याला विचारलं, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केलं? तर विष्णू गणेश पिंगळे हे आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही ऑप्शन बघा, पहिलाच प्रश्न मी टाकलेला आहे, लक्षात घ्या, पहिलाच प्रश्न टाकलेला आहे, त्याचं उत्तर शिवराम राजगुरू दिलेलं आहे मी, लक्षात. पण ते जर प्रश्नाचं उत्तर मध्ये मी तुम्हाला ॲनालिसिस करताना विष्णू पिंगळे जे आहेत, विष्णू गणेश पिंगळे यांच्याबद्दल मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात येतं. म्हणजे टेस्ट सिरीजचा असा फायदा होतो. आणि माझं रिवाइज सेशन जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हे. तर हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
त्यानंतर चौथा आहे शेतकरी चळवळी विषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू या वृत्तपत्रातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, यस राईट आहे. दिनकरराव जवळकर यांचे तेज वृत्तपत्र शेतकऱ्यांचे मुखपत्र होते, बरोबर आहे. पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे होते. मी तुम्हाला विठ्ठल रामजी शिकवत असताना जे आहे तुम्हाला सांगितलं की हा माणूस असा व्यक्तिमत्व आहे, असे समाज सुधारक आहे की असं कोणतेच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं नसेल. आणि शेतकऱ्याबद्दल मी सांगितलं होतं शेतकरी परिषदेचे देखील ते अध्यक्ष राहिलेले आहे. रिवाइज सेशनचा शेवटचा टायमिंग बघा तुम्ही, 4.5 तासाचं रिवाइज सेशन आहे. त्यामध्ये तुम्ही जर गेले तर तुमच्या लक्षात येईल शेवटचे बघा तुम्ही मिनिटं, एक शेवटी 4 तास काहीतरी 10 मिनिटच्या पुढे तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. दिनकरराव जवळकर यांचे तेज वृत्तपत्र शेतकऱ्यांचे मुखपत्र होते. पुणे येथील शेतकरी परिषद अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे होते. साने गुरुजींनी खानदेशात शेतकऱ्यांचे संघटन केले. आता साने गुरुजी बद्दल मी किती वेळा बोललो की साने गुरुजी जे आहे, आता श्यामची चित्रपट येते, लक्षात मी फैजपूर अधिवेशनाबद्दल बोललो होतो काँग्रेसच्या की साने गुरुजीनं तिथे जे आहे शेतकऱ्यांचं जे म्हणजे शेतकरी म्हणजे फैजपूर अधिवेशनामध्ये जे आहे सगळं आयोजनाचं काम जे आहे साने गुरुजींचं होतं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी चळवळी केलेली आहे, अनेक नॅशनल मुवमेंट मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. किती वेळा तरी मी बोललेलो आहे, तुम्हाला लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, वरीलपैकी सर्व लक्षात घ्या. म्हणजे चारही विधान काय आहे, बरोबर आहे. चारही विधान काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते दुसरे ब्रह्मपती म्हणून संबोधले जातात. कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे याचं उत्तर. लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर असहकार आंदोलन, मी सांगितलं इंडियन नॅशनल मुवमेंट चांगले करा, काय विचारेल कळत नाही. आता हा प्रश्न जर बघितला ना तर हा कॉजेस आणि इफेक्ट ज्याला कळतात ना, लक्षात त्याशी रिलेटेड प्रश्न आहे. लक्षात येतं म्हणजे रॉलेट आणि जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये हा एक कॉजेस आहे असहकारचे. लक्षात इफेक्ट कोणता, म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं नसतं तर असहकार घडलं असतं का, नाही. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाचा इफेक्ट जर काही असेल तर तो असहकार चळवळ आहे. लक्षात येतं. मग तिथे गोळीबार झालेला आहे आपण बघितलं. ठीक आहे. म्हणजे हे ऑप्शन जर बघितलं, असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या उपाययोजनाची शिफारस केलेली आहे, असा तो प्रश्न आहे. बघा, सभा उधळून लावण्यासाठी जरूर तर गोळीबारही करावा, जनरल डायरने गोळीबार केलेला आहे. असहकार मध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात तिथे बी हिंसक वळण लागलेलं आहे. म्हणजे सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे. जनतेला दाखवून देण्यासाठी गावात लष्करी मार्च काढावे, काढलेच होते सैफुद्दीन किचलू आणि यांना अटक झाल्यानंतर. म्हणजे कॉजेसवर आहे, 2 ऑप्शन कॉजेसचे आहे आणि 2 इफेक्टचे आहे. असहकारशी संबंधित 2 आहे लक्षात. पण आपण जर ऑप्शन बघितले, लक्षात घ्या. बघा आता सिडिश मीटिंग ऍक्ट कोणते, म्हणजे बघा हे जे आहे राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो याच्यावरती. लक्षात येतं. म्हणजे सिडियस मीटिंग ऍक्ट कोणत्याही सरकारने लागू केला तर व्हाईसरॉय सरकार त्या संमती देईल. व्हाईसरॉय प्रमुख होता ना, लक्षात येतं. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना धीर देण्याकरता पोलीस दलात सहाय्य म्हणून लष्कराचा भरपूर वापर करण्यात येईल. तर हे उत्तर ABCD आहे वरीलपैकी. काही विद्यार्थी म्हणतील इथे आहे B आणि C, हे राईट आहे लक्षात, B आणि C लक्षात येतं. पण हे जे आहे कायद्याचे पालन येतं म्हणजे इथे D नाही आहे, ABCD हे जे उत्तर आहे. म्हणजे ह्याच्यात 2 कॉजेस आणि 2 इफेक्टवर आहे. असहकारचे कॉजेस आणि इफेक्ट त्याच्यावर प्रश्न आहे, लक्षात येतं. ठीक आहे. आणि हा जो आहे सिडिश मीटिंग ऍक्ट कोणत्या सरकारने लागू केला, मीटिंग्स ऍक्ट, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा जो कायदा आहे लक्षात येतं म्हणजे राजद्रोहाचे खटले भरण्यासाठी जे आहे तो ऍक्ट आहे, लक्षात येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट, आता इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो 1896 मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानाची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले. आता मी तुम्हाला महत्वाच्या व्यक्ती करा म्हटलं होतं आणि महत्वाच्या व्यक्तीमध्ये मी दादाभाई नौरोजी घेतले, फिरोजशाह मेहता घेतले, न्यायमूर्ती रानडे घेतले, गोखले घेतले. लक्षात, जे दादाभाई नौरोजी गोखलेंनी साक्ष दिली होती वेलबी कमिशन पुढे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवले मिळाले त्यावेळेस वेलबी कमिशनचं महत्व तुम्हाला मी समजून सांगितलं. लक्षात की आतापर्यंत ज्या तज्ञ लोकांनी मतं मांडलेली आहे त्या पुस्तकाचा मी लेखक आहे, हे माझे वाक्य होते तिथे. लक्षात घ्या. वेलबी कमिशन हे रुपयाचं दर रुपयाचं म्हणजे चलनाचा दर निश्चित करण्यासाठी आलेलं कमिशन होतं, लक्षात येतं. आणि बघा ह्यामध्ये आपल्याला विचारलं की ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानाची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले होते, वेलबी कमिशन. कोणते कमिशन, वेलबी कमिशन. रिवाइज सेशन मध्ये तर मी सर्रास बोललो या विषयावर, लक्षात येतं. आणि तसंच प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा रिकामी जागा यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विद्वांच्या उन्नतीसाठी खर्च केले. ते विद्वांच्या विवाह मंडळाचे सचिव होते, लक्षात घ्या. आता हे 2 ऑप्शन तर नाहीच आहे, आपल्याला मेलवर प्रश्न विचारलाय त्यांनी. लक्षात, सचिव होते, लक्षात सचिव
होते विचारला मेलवर, म्हणजे हे 2 तर कटले, राहिले 2. तर आपल्याला काय वाटतं की बघा महात्मा फुलेंचं हे जे आहे विद्वांसाठी कार्य आहे, पण धोंडो केशव कर्वेंचंही फार मोठं कार्य आहे. आलं लक्षात? म्हणजे धोंडो केशव कर्वे हे चिटणीस देखील राहिलेले आहेत. लक्षात येतं? म्हणजे ते जे आहे पुनर्विवाह मंडळ जे होतं, आलं लक्षात? हे जे चिटणीस राहिलेले, आता चिटणीस म्हणजे काय, सचिव आहे. आणि हे मी माझ्या मेनच्या बॅचला विद्यार्थ्यांना सांगितलं होतं बोलता बोलता, चिटणीस म्हणजेच काय, सचिव. म्हणजे महाचिटणीस आपण म्हणतो ना, चिटणीस म्हणजे सचिव, आणि पुस्तकामध्ये चिटणीस दिलंय. आलं लक्षात? ते एकच आहे. म्हणजे याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. काही लोकांनी याचं महात्मा फुले उत्तर दिलेलं आहे. आलं लक्षात? मे बी असू शकतं. आलं लक्षात? पण 99.99 लक्षात घ्या, हे जो उत्तर प्राध्यापक महर्षी धोंडो केशव कर्वे आहे, भारतरत्नाने सन्मानित आहे. आलं लक्षात? माझं एकदा रिवाइज सेशन तुम्ही बघा, आणि खास करून कोणतं बघा, म्हणजे हे जे एक चाणक्य फाउंडेशनचं रिवाइज सेशन ते तर बघाच, पण मी जे आहे मी जिथे लेक्चर घेतो त्या प्लॅटफॉर्मवरती जे आहे, म्हणजे हिस्ट्री बाय दीपक पठाडे तुम्ही टाका, तुम्हाला कळेल. तिथे मी एमसीक्यूज घेतले 100 अति संभाव्य. ते एमसीक्यूज जर तुम्ही केले असते ना, तर तुम्हाला कुठेतरी लिंक लागली असते प्रश्नाची. लक्षात घ्या. तर धोंडो केशव कर्वे, ठीक आहे. यामध्ये मी सांगितलेलं होतं की चिटणीस म्हणून, एकदा बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. आणि मेनचे विद्यार्थी असतील त्या बॅचला मी बोललोय धोंडो केशव कर्वे शिकत असताना मेनच्या बॅचला, म्हणजे त्यांच्याबद्दल मी बोललो होतो, भारतरत्न मिळाला वगैरे हे ते, आणि चिटणीस आणि ह्याच्यावरनं मी एक सांगितलं होतं सचिव आणि चिटणीस याचा फरक. आता इसवी सन 1837 ते 44 पर्यंत सतत 7 वर्षाकरता खालीलपैकी कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे हिंदू महासभेवर जे आहे, लक्षात, मी टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न टाकलेला आहे, आणि मी टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न असा टाकला होता, हिंदू महासभेची स्थापना इसवी सन 1915 ला झाली, आणि हिंदू महासभा जी आहे ही जी राजकीय स्थापना म्हणजे राजकीय वाटचाल 1933 पासून झाली. आणि ह्या प्रश्नाचा अनालिसिस करत असताना मी सांगितलं होतं तुम्हाला की 1936 ते 44 दरम्यान, ठीक आहे, मी असं बोललो होतं, बघा तुम्ही ते लेक्चर रिवाइज मध्ये बघा, टेस्ट सिरीज अनालिसिस मध्ये मी असं बोललो होतो, 37 ते 44, 37 ते 43, 44 दरम्यान जे आहे सलग सावरकर जे आहे हिंदू महासभेचे जे आहे अध्यक्ष राहिलेले, मी असं बिंदासपणे बोललेलो यामध्ये. तर टेस्ट सिरीजचं तुम्ही अनालिसिस एकदा नक्की बघा. इथे जे आहे बघा 1937-44 पर्यंत सतत 7 वर्षाकरिता खालीलपैकी कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? डॉक्टर बाशी मुंजे, महेंद्रचंद नंदी, डॉक्टर हेडगेवार, विदा सावरकर. आता हेडगेवार पहिले हिंदू महासभेचे सदस्य होते, आरएसएसच्या स्थापनेच्या अगोदर जे आहे नागपूरला त्यांनी सभा बी भरवली होती. तर याचं उत्तर आहे विदा सावरकर. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी सतत पोट तिडकीनं सांगायचो की हिंदू महासभेवर 100% प्रश्न पडणार म्हणजे पडणार, कारण सलग मागचे जर आपण PYQ जर बघितले मेनचे किंवा प्रीचे बी, तर हिंदू महासभेवर सर्रास प्रश्न पडतोय. आणि मी सांगितलं होतं हिंदू महासभा चांगली करा तुम्ही, सावरकरांवर 100% प्रश्न पडेल म्हणून तुम्हाला. आणि मी टेस्ट सिरीज मध्ये बी दिलं, नसेल तुम्हाला तर एकदा तुम्ही ते मी जी MCQ सिरीज घेतलेली आहे लक्षात, ती एकदा बघा. हिस्ट्री बाय दीपक पठाडे जर टाकलं तुम्ही युट्यूबला तर तुम्हाला येऊन जाईल. एक चाणक्य फाउंडेशन अमरावतीचं जे आहे त्यामध्ये रिवाइज सेशन आहे, आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर मी जे घेतलंय MCQs, तर हिस्ट्री बाय दीपक पठाडे हे टाका तुम्ही, तुम्हाला कळेल. PATHADE असं टाका, PATHADE. त्यानंतर बघा इसवी सन 1897 मध्ये शेवटचा प्रश्न आहे. इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले? आता प्लेगवर मी किती बोललो तुम्हाला, ब्युबॉनिक नावाचा प्लेग आला होता जो संसर्गजन्य होता, ब्युबॉनिक नावाचा विषाणू होता, रँडची हत्या वगैरे, हाँगकाँग धान्य वगैरे आलं होतं. आणि त्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालेलं आहे. लक्षात, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले शिकवताना देखील मी बोललेलो आहे. लक्षात येतं, नारायण मेघाजी लोखंडे बद्दल देखील मी सांगितलं होतं की प्लेगची रुग्णांची सेवा करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं होतं आणि सावित्रीबाई फुलेंचं देखील निधन झालं होतं. लक्षात घ्या. तर हिचं उत्तर काय आहे, कोणते कामगार नेते बळी पडले? कामगार नेते विचारलं आपल्याला, तर श्री नारायण मेघाजी लोखंडे. मी तुम्हाला सांगितलं कामगारांवर 100% प्रश्न येईल. लक्षात येतं. रिवाइज सेशन एकदा तुम्ही बघा, लक्षात येते. रिवाइज सेशन जर तुम्ही बघितलं असतं 7 ते 8 मार्क तुम्हाला आले असते. आणि माझी मेनची बॅच ज्या विद्यार्थ्यांनी केली असेल त्याचे 100% सांगतो मी, एखादा प्रश्न इकडे तिकडे झाला असेल लक्षात घ्या, पण 9 प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले आहे. डिटेल अनालिसिस मध्ये आपण ज्यावेळेस एखादी बॅच असेल त्यामध्ये हे जर डिटेल अनालिसिस मध्ये घेणार आहोत. फक्त मला उत्तर सांगायचे होते तुम्हाला, लक्षात, म्हणून हे जे मी उत्तर तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हा होता आपला हिस्ट्रीचा प्रश्न. एकदम सरळ प्रश्न होते. लक्षात, थोडे पेशन्स जर ठेवले, व्यवस्थित उत्तरापर्यंत जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. आणि बाकीचे 5-6 प्रश्न ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते. लक्षात येतं. चला असो, नक्की तुम्हाला चांगला पेपर गेला असेल आणि कदाचित एखाद्याचा चांगला अभ्यास असून देखील परफॉर्मन्स चांगला झाला नसेल तर ठीक आहे, ठीक आहे, आज नाही तो कल सही, कल नाही तो परसो, परसो नाही तो अलग एक्झाम येतच राहणार आहे. MPSC म्हणजे आयुष्याचा फुलस्टॉप थोडी आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. परीक्षा झाली, त्याचं आकलन करायचं आहे, लक्षात, त्याचं अनालिसिस करायचं आहे की मी कुठं कमी पडलोय.
लक्षात येतं. आणि पुढच्या परीक्षेची जी आहे आतापासून तयारी लागायचं आहे. ठीक आहे, अनेक एक्झाम येणार आहे, आता टाइम टेबल बी आयोगाचा आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यासाला आता खंड पडू देऊ नका, लक्षात घ्या. आणि हिस्ट्री बाय दीपक पठाडे हे युट्यूब चॅनल जे आहे किंवा चाणक्य फाउंडेशन अमरावती हिस्ट्री बाय दीपक पठाडे यामध्ये राज्यसेवेचे रिवाइज सेशन आहे, कंबाईनचे रिवाइज सेशन आहे, त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या. लक्षात घ्या, राज्यसेवा रिवाइज सेशन 1 लाखाच्या वर पोहोचले, 1,20,000च्या वर पोहोचले का, त्या लेवलचं मी घेतलंय. लक्षात घ्या, तर एकदा तुम्ही नक्की त्याचा फायदा होईल. आणि माझी एक ऑनलाईन बॅच आहे M16, लक्षात घ्या. चाणक्य फाउंडेशनचा ऍप तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये M16 नावाची जी आहे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह एक बेसिक टू ऍडव्हान्स जो आहे ऑनलाईन कोर्स आहे. आणि आता लेटेस्ट जे आहे एक 8 ते 10 दिवसामध्ये जे आहे परीक्षाभिमुख एक नोट्स माझी येते, लक्षात, जी अतिसंभाव्य असेल. आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासहित कमी पेजेस मध्ये जास्तीत जास्त फॅक्च्युअल डाटा आणि कंटेंट आणि कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये खूप चार्ट वगैरे याचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या, मॅप वगैरे मी त्यामध्ये टाकलेले आहे. तर ते देखील जे आहे ऍपचे आपले ऑनलाईनचे विद्यार्थी असतील त्यांना देखील ती नोट्स लवकरच 15 दिवसामध्ये मिळून जाईल, लक्षात. किंवा ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मिळणारच आहे. अधिक माहितीसाठी चाणक्य फाउंडेशनच्या जे ऑफिस आहे त्या कॉल सेंटरला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि सगळी माहिती जी आहे तुम्हाला घ्यायची आहे. लक्षात येतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचे हिस्ट्रीचे लेक्चर बघितले आपण. आज पेपर झाला, एकदम निवांत राहा, एखादा मूवी वगैरे बघा. ठीक आहे, छानपैकी रिलॅक्स राहा, काळजी करायची नाहीये. असंच आपण जे आहे नेहमी सतत जे आहे आपली जे आहे ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणा ऑफलाईनच्या माध्यमातून म्हणा आपली चर्चा मार्गदर्शन वगैरे जे आहे होत राहील तुम्हाला. आणि थांबू, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.